महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहे व्हिडिओमध्ये आपण. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात सर्वात मोठे राज्य कोणते? तर भारतात सर्वात मोठे राज्य जे आहे ते राजस्थान आहे. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? सर्वात लहान राज्य जे आहे ते गोवा आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, महाराष्ट्राची एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्राची एकूण क्षेत्रफळ जे आहे ते 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? भारतात जो क्रमांक आहे 3ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, तर सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो अहमदनगर आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा जो आहे तो मुंबई शहर आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? केंद्रशासित प्रदेश जो आहे तो लडाख आहे. डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग कोणता? सर्वात मोठा विभाग जो आहे तो नागपूर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, गोवा राज्याचे क्षेत्रफळ अंदाजे किती आहे? गोवा राज्याचे क्षेत्रफळ अंदाजे जे आहे ते आहे 3,702 चौरस किलोमीटर आहे. तर ते आपलं राईट आन्सर ए होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचे एकूण क्षेत्रफळ जे आहे ते आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. तर एवढं आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सर्वात मोठा देश जो आहे तो रशिया आहे. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसरे मोठे राज्य कोणते? तर भारतातील दुसरे मोठे राज्य जे आहे ते मध्य प्रदेश आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, महाराष्ट्रातील कोकण विभागाचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. ते आहे बरोबर आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागाचे क्षेत्रफळ जे कमी आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा खंड कोणता? तर सर्वात मोठा खंड जो आहे तो आशिया आहे. तर आपलं राईट आन्सर सी होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता? सर्वात लहान खंड जो आहे तो ऑस्ट्रेलिया आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी वनक्षेत्र अंदाजे किती टक्के आहे? तर वनक्षेत्र अंदाजे टक्के जे आहे तो 16% आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे मोठे राज्य कोणते? तर तिसरे मोठे जे राज्य आहे ते महाराष्ट्र आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला विभाग कोणता? क्षेत्रफळ असलेला विभाग जो आहे तो नागपूर आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा महासागर कोणता? महासागर जो आहे तो प्रशांत महासागर आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो 20वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता? जगातील सर्वात लहान देश जो आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, व्हॅटिकन सिटी आहे. सी जे आपला राईट आन्सर आहे. हे प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरती, तळाटी, वनरक्षकासाठी, ग्रामसेवेसाठी इम्पॉर्टंट आहे. IMP क्वेश्चन आहे मित्रांनो.